ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत, 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले नाहीत, पात्र नाही झालं, सप्टेंबर मध्ये तुमचे फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार म्हणजे होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज महत्त्वाचं अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे। सर्वांसाठी ही खुश खबर असणार आहे। खूप मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती सर्वात प्रथम तुम्ही आलेला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून देखील ठेवा, तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट भेटत राहतील। तर बघा मित्रांनो, स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील ही पोस्ट करून या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते स्वतः लाईव्ह होते। मित्रांनो, काय म्हटलंय तुम्ही ऐकलेलं असेल। या ठिकाणी आपण बघूयात काय म्हटलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज या ठिकाणी लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिलेली आहे। जी मित्रांनो या ठिकाणी उर्वरित जी पण या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत ते लवकरच पैसे टाकण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। स्वतः त्यांनी देखील मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही जर 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज नाही केला काही कारणास्तव, ठीक आहे, आणि तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सप्टेंबरमध्ये अर्ज केला तरी देखील तुम्हाला 3 हप्ते भेटणार आहेत। हा खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे मिळून तुम्हाला 4500 रुपये भेटणार आहेत। आता ज्यांना ज्यांना 3000 रुपये भेटलेले आहेत त्यांना फक्त सप्टेंबरचेच 1500 रुपये भेटतील, परंतु ज्यांना 3000 रुपये सुरुवातीला भेटलेले नाहीत त्या सर्वांना आता 1500 1500 1500 असे मिळून 4500 रुपये या ठिकाणी सप्टेंबरमध्ये या ठिकाणी भेटणार आहेत। तर बघा आता जुलैमध्ये ज्यांनी अर्ज केलेले होते, कुणाचा 12 जुलैला, कुणाचा 13 जुलैला, म्हणजे 31 जुलैपूर्वी ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होते त्या अकाउंटला त्यांनी आता KYC केलेलं आहे, DBT केलेलं आहे, DBT ॲक्टिव्ह केलेलं आहे। त्या सर्वांचे पैसे जे असणार आहेत या ठिकाणी 31 जुलैपर्यंत येण्याची शक्यता आहे, किंवा या ठिकाणी जर 31 जुलैपर्यंत नाही आले तर सप्टेंबरमध्ये त्यांना पैसे भेटतील। स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की असं कोणीही राहणार नाही, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे सर्व व्यवस्थित आहे, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे येणार नाहीत असं होणारच नाही, त्यांचे पैसे येऊन जातील। तर बघा सप्टेंबरमध्ये या ठिकाणी ज्यांचे ऑगस्टमध्ये फॉर्म मंजूर झालेले आहेत, ऑगस्टमध्ये सर्व क्लिअर झालेलं आहे, अप्रूव्ह फॉर्म झाला आहे, DBT देखील ॲक्टिवेट करून घेतलेला आहे, तर त्यांचे सप्टेंबरमध्ये पैसे येऊन जातील। आणि 31 जुलैपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहे, DBT वगैरे सर्व लिंक आहे, त्यांना 31 ऑगस्टच्या आतमध्ये पैसे येऊ शकतात। जर नाही आले तर सप्टेंबरमध्ये त्यांना 3 हप्ते भेटून जातील। परंतु जे आता नवीन फॉर्म भरतात बघा 2,14,14,990 आत्तापर्यंत फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत सर्व मिळून, परंतु वेबसाईटवरचे जे फॉर्म आहेत त्याची छाननी सुरू झालेली आहे। वेबसाईटवरचे फॉर्म ऑगस्टमध्ये तुम्ही भरलेले असतील ते ऑगस्टमध्ये जे तुमचे वेबसाईटचे फॉर्मचे पैसे आहेत तुम्हाला सप्टेंबरमध्ये भेटून जातील आणि सप्टेंबरमध्ये तुम्हाला 3 हप्ते भेटून जातील। जुलैचा पण भेटेल तुम्हाला, त्यानंतर ऑगस्टचा पण भेटेल आणि सप्टेंबरचा पण भेटेल, असे मिळून 4500 रुपये भेटून जातील। आणि ज्यांचं 31 जुलै पूर्वीच फॉर्म मंजूर होते, ज्यांचं DBT देखील ॲक्टिवेट होतं, त्या सर्वांनी काय करायचं आहे, तुमचं कुठल्या बँकेला DBT ॲक्टिवेट आहे ते एकदा चेक करा। कुठल्या बँकेला DBT ॲक्टिवेट आहे, ज्यांचा 31 जुलैपूर्वीच फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, एकदा DBT ॲक्टिवेट आहे की नाही ते पहिली गोष्ट करा। ॲक्टिवेट असेल तर कुठल्या बँकेला ॲक्टिवेट आहे बघा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या बँकेचं तुम्हाला स्टेटमेंट काढून बघायचं किंवा बॅलन्स चेक करायचा आहे, त्या बँकेमध्ये पैसे आलेत का। कारण की लक्षात घ्या, फॉर्म भरताना भलेही तुम्ही या ठिकाणी दुसरा अकाउंट नंबर दिलेला आहे, परंतु तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर कुठल्या बँकेला DBT लिंक आहे त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर केले जात आहेत, हेही लक्षात राहू द्या। ज्या बँकेला DBT ॲक्टिवेट आहे, तुम्ही म्हणाल की DBTची काय गरज आहे, DBT बघा DBT जर नसतं, ही DBT एक मित्रांनो एक प्रकारची गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर। हे कशासाठी आणलं गेलेलं आहे की पैसे ट्रान्सफर करताना सरकार आहे या ठिकाणी हे पैसे ट्रान्सफर करताय खाली या ठिकाणी नागरिकांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ती DBTद्वारे। परंतु जर DBT नसतं तर मध्ये जे एजंट असतात वगैरे किंवा जे पण ऑफिसेस आहे मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि सर्व पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये येत नाहीत, मध्येच पैसे खाल्ले जातात। त्याच्यामुळे ही DBT सिस्टम आणलेली आहे, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे
ज्याला या ठिकाणी पैसे द्यायचे सरकारला, जो लाभार्थी आहे त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट हे पैसे पाठवले जातात. याच्यामध्ये फक्त तुमचं आधार लिंक तुमच्या बँक अकाउंटला असणं गरजेचं आहे. त्यालाच DBT किंवा आधार सीडिंग असं म्हणलं जातं, ते ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे. त्याचसोबत बघा, लाडकी बहीण योजना किती दिवस सुरू राहणार असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांना खुशखबर देण्यात आलेली आहे. पहिला जो हप्ता आहे तुमचा बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर मित्रांनो, ही योजना जी आहे पूर्ण वर्षभर चालू राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता, ही दर महिन्याला तुम्हाला पैसे भेटणार आहे त्याचे 1500 रुपये आणि वर्षानुवर्ष महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जाणार आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे आजच्या कार्यक्रमामध्येच. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, भविष्यात रक्कम वाढ करू असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही योजना बंद होणार नाही. त्यासोबत त्यांनी सर्व बँकांना पैसे परस्पर काढण्याबाबत निर्देश देखील दिलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेला आर्थिक लाभ कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित करू नये, यासाठी खात्यातून पैसे परस्पर न काढण्याबाबत सर्व बँकांना कडक निर्देश दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलेलं आहे. तर ह्या सर्व तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स होते आजच्या तारखेचे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.